हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात स्वामी नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव आणि आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगीपणा देव, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज अक्षय तृतीयेची सकाळीच माझी सर्व तयारी ही होत आली होती. सर्वप्रथम तर सगळ्या गोष्टी माझ्या सुरू होत्या त्या म्हणजे देवपूजेपासून. सकाळी लवकरच उठलो होतो. मग सकाळी 8 वाजता उठलो. मग पटकन अंघोळ वगैरे करून घेतली आणि नाश्ता बनवला ते म्हणजे पोहे. तर पटकन पोहे बनवून घेतले होते. म्हणजे कशी अडचण जास्त होणार नाही पटकन आणि नाश्तासुद्धा तयार होईल आणि नंतर देवपूजासुद्धा करता येईल. तर म्हणून मी सकाळी 8 वाजता उठलो, अंघोळ केली आणि नाश्ता म्हणजे पोहे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर आता स्वामी महाराजांना मी छान आज सुंदर असं मस्त पिंक कलरचं हे जे वस्त्र आहे ना ते घालतोय. इथे अडचण एक काय झाली होती माहिती आहे का? मी ममता ताईला म्हणजे माझी मूर्ती आहे ती म्हणजे 2.5 इंचाची आणि मी चुकून ममता ताईला जी पहिली ऑर्डर दिली होती ती 3 इंचाची दिली होती. आणि 3 इंचाची मूर्तीचं सांगितलं म्हणून तिने मला 3 इंचाचेच मूर्तीचे सर्व वस्त्र पाठवले होते पहिले, जे 3 वस्त्र मी मागवलेले. तर ते तशी महाराजांना बसतात, पण जरा मोठे दिसतात. तर मग मी म्हटलं, की असू दे आज सगळे वस्त्र असे वापरले गेले पाहिजेत. तेच घालून सुटण्यात काही अर्थ नाही. महाराजांना सुद्धा कंटाळा येईल जर मी त्यांना तेच कपडे घातले तर सारखे. तर म्हणून मग मी म्हटलं आज हाच पिंक कलरचं वस्त्र घालू, जे मी अजूनपर्यंत घातलं नव्हतं. पण आणि त्याच्यानंतर ते घातलं कारण ते मोठं होत होतं वस्त्र, मग ती माळ पण जरा डगमगत होती. आणि त्याच्यानंतर तो जो फेटा ताईनी बनवला ना, तो सुद्धा जरा मोठा होता म्हणजे 3 इंचाच्या मूर्तीचा होता आणि तो मी माझ्या 2.5 इंचाच्या मूर्तीला बसवला. पण तो खूप छान बसला होता बघा. त्याला छान तुरा आहे. त्याच्यानंतर तिने ते मण्यांचं अशी माळ लावली आहे ना, त्याच्यामुळे मुकुट आणखीन सुंदर दिसतो. म्हणजे तो जो फेटा आहे ना, तो आणखीन म्हणजे आणखीन सुंदर दिसतो. त्याच्यानंतर जरा सजावटीची फुलांचं काम करताना इथे थोडं स्वामींचा मुकुट पडत होता. मग परत ते वस्त्र मला घट्ट दाबून ठेवावं लागत होतं. मग ते मला परत त्यांना नेसवावं लागत होतं. असं खूप काही होतंय. त्याच्यानंतर ना मी ममता ताईला सांगितलंय, की ममता ताई मला माझ्या महाराजांसाठी ना सुंदर असं मस्त जे मेघाताई आपली घालते त्यांच्या मोठ्या स्वामीला, की ते म्हणजे आपलं ते धोतर आहे ना, धोतर आणि पगडी वगैरे, तर तसं मला तो एकदा बनवून दे. ताई बोलली, "मी प्रयत्न करते." कारण मूर्ती खूप छोटी आहे आणि छोट्या मूर्तीसाठी धोती वगैरे करणं तसं पॉसिबल नाही आहे. 3 इंचाच्या मूर्तीसाठी पॉसिबल होतं, पण ही 2.5 इंचाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर ती मी माळच चेंज केली महाराजांची आणि संपूर्ण पूजा आजची माझी छान करून घेतली. अगदी सुगंधित छान अशी अगरबत्ती वगैरे लावली आणि सर्वच गोष्टी खूप छान झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग आता उंबरठ्याची पूजा करून घेतो. ते म्हणजे छान अशी मस्त रांगोळी काढली होती. लेपण मी केलं नव्हतं कारण मला जरा घाई होती म्हणून पटापटा सर्व गोष्टी आवरत होतो मी. म्हणजे पटकन सर्व गोष्टी करून कारण मला पुढे धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करायची होती. आणि आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेला मी काय सेवा केली, तर आज मी सर्वप्रथम तर कुलदेवी कलशाची सेवा केली होती. म्हणजे कुलदेवीचा छान कलश मी तयार केला होता. त्याच्यामध्ये सुंदर असं मस्त सगळ्या गोष्टी मी करत होतो. इथे मम्मीची पण काय माझी गोंधळ उडपा सुरू होता तिचा मध्ये. ती संडेच्या दिवशी घरी असते ना, म्हणजे तिला सुट्टी असते, तर ती संडेच्या दिवशी घरी असते. आता मी इथे घंटी घ्यायला विसरलो होतो, म्हणून आईला सांगितलं, "आई जरा मला घंटी आणून दे." आणि तिने मला घंटी आणून दिली. त्याच्यानंतर आता छान कापूर लावला होता आणि छान मग तो कापूरसुद्धा ओवाळून घेतला उंबरठ्याकडे आणि उंबरठ्याची सुद्धा आम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा केली आहे. त्याच्यानंतर मग आता माझे बऱ्याचशा काय गोष्टी सुरू असतात. त्यामध्ये आता ही माझी देवपूजा बघा कशी झाली आहे. आज रंगीबेरंगी फुलांनी महाराज छान सजलेत. मंदिर खूप सुंदर दिसतंय. कुलदेवीचा कलश बघा, हळदी-कुंकू लावून छान स्वस्तिक काढून वगैरे कलशसुद्धा सजवलाय. त्याच्यानंतर महाराज बघा किती गोड दिसतायत ना, खूप सुंदर दिसतायत. अगदी तो फेटा जरा मोठा आहे म्हणून तो तसा दिसतोय, पण खूप सुंदर दिसतायत स्वामी महाराज माझे. त्याच्यानंतर सगळे देवांना छान सुंदर फुलं अर्पण केली होती. आता तुम्हाला उंबरठा दाखवतो बघा. छान अशी उंबरठ्याची सुद्धा आजची मी पूजा केली होती. हा माझा उंबरठा ना हा लाकडाचा आहे, पूर्ण सागवानी आहे आणि मी सागाचा उंबरठा बसवून घेतला आणि त्याच्यावरती ही जी पावलं आहेत ना ती चांदीची आहेत आणि जे स्वस्तिक आहे ना ते सुद्धा चांदीचं आहे.
तर हे तेव्हा म्हणजे आता मी रिसेंटली परत ते चेंजसुद्धा केले होते परत एकदा. तर म्हणजे ते साईजमध्ये थोडा इश्यूज झाला होता. तर मग त्याच्यानंतर ते मला टोटली काहीतरी 2,500 ते 2,000 पर्यंत पडले होते तेव्हाच्या रेटने. वर्ष झालं त्या गोष्टीला. पण आता चांदी बऱ्यापैकी महाग आहे. तुम्हाला ते थोडंसं हेवी रेटने बसेल. पण तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याच्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या सेवेमध्ये मी धनलक्ष्मी कुंचन सेवा ही केली. अगदी साधी सोपी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा. त्याच्यानंतर तुम्ही अष्टलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा करू शकता. अष्टलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये अष्टलक्ष्मी कलश असतो किंवा आता बरेच जण आता YouTubeला बघा असे कुंचन सेल करतात. ते म्हणजे आपले त्याच्यावरती अष्टलक्ष्मी म्हणजे 8ही लक्ष्मी त्या कुंचनवरती असतात. तर मग तुम्हाला अष्टलक्ष्मी कलश घेण्याची काही गरज नाही आहे. जिथे तुम्ही एका कलशासाठी 5,000, 6,000, ₹3,000 वाया घालवणार किंवा उगाच म्हणजे तेवढं ते जाणार फक्त त्या कलशासाठी. त्याच्यावरती कोरीवपणा आहे, सर्व गोष्टी आहेत. त्यापेक्षा तुम्ही साध्या इन्व्हेस्टमेंट्स करून सुद्धा तुम्ही तुमची धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही करू शकता. आता कुंचन बऱ्यापैकी तसे स्वस्त मिळतात. अगदी 2,000-2,500च्या आत तुमचं सामानासकट तुम्हाला ते मिळतात. तर तुम्ही तसे सुद्धा धनलक्ष्मी कुंचन बाय करू शकता. याउलट तुमचं ते काम खूप सोपं पडेल आणि रिझनेबल पडेल. जर तुम्हाला ते परवडत नसेल, तर तरी तुम्ही अशा प्रकारे सेवा ती करू शकता. तर आता इथे माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुरू आहे. म्हणजे आपण त्यामध्ये जे काही हळकुंठ, लवंग, त्याच्यानंतर पंचरत्न, त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये गोमती चक्र घालतो. त्यानंतर आपल्या कवड्यांच्या ज्या माळ्यातले जे मणी असतात, ते आपण त्यांना घालतो. त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये बरेचसे सुपारी, नाणं, त्यानंतर धन काहीतरी म्हणजे पैसे घालतो. असं सर्व लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आपण ह्यामध्ये घालत असतो आणि थर जसे लावतात ना, तशा प्रकारे आपण थर लावायचे. त्या देवीच्या साक्षीने, सर्व देवी-देवतांच्या साक्षीने ही सेवा होते आणि ती त्या ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. तर इथे छान अशी मस्त सेवा सुरू असते आणि ही सेवा करताना काय जप करायचा? तर तुम्हाला ही सेवा करताना ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो ही सेवा करताना ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा अष्टलक्ष्मीची सेवा करताना तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्र पठण करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मी आहे ते पठण करू शकता. त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र आहे तुम्ही ते पठण करू शकता किंवा लक्ष्मी पंचम म्हणून एक स्तोत्र आहे तुम्ही ते पठण करू शकता. त्याच्यानंतर मग महालक्ष्मी गायत्री मंत्र आहे तुम्ही तो पठण करू शकता. तर अशा सर्व ज्या काही सेवा असतात ना त्या तुम्ही पठण करू शकता. तर ह्या सेवा करता तर इथे तुमच्याशी बोलता माझं सुंदर आणि मस्त हे जे आहे माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती झालेली आहे आणि हे जे नाणं आहे ना ते माझं अष्टलक्ष्मींचं नाणं आहे जे मला कुंचनसोबतच पाठवलं आहे त्या ताईंनी. तर ते अष्टलक्ष्मीचं नाणं आणि इथे ते मी ठेवतो. म्हणजे तिथे मग मी चांदीचं नाणं ठेवत नाही. तर अगदी साध्या सोप्या प्रकारे माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही झालेली आहे. कशी झाली आहे सेवा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. दरवेळी आपण जशी साधी सोपी सेवा करतो अगदी त्याप्रकारे मी सेवा केली आहे. त्याच्यानंतर आज मी विष्णू सहस्त्रनामाची सुद्धा सेवा केली आहे. की जसं की आता तुम्ही बघितलं आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान गेला. सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झाल्या. जशा नेहमीचा आपला दिवस जसा जात असतो, तसा हा अक्षय तृतीयेचा दिवस सुद्धा खूप छान झाला. नंतर मला काही तुमच्या सर्वांसोबत शेअर करता नाही आलं. त्याचं कारण ते म्हणजे की बघा मी घरातली देवपूजा वगैरे सगळं उरकून घेतलं आणि त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंजनची सेवा केली आणि त्याच्यानंतर मग मी गेलो माझ्या मावशीकडे. माझ्या मावशीचं रेंटेड घराचं आपलं गणेश पूजन होतं. तर तिकडे गेलो होतो. तिकडचं गणेश पूजन करून त्याच्यानंतर जेवून वगैरे माझ्या भावाचा बर्थडे होता सुयशचा. तर म्हणजे मावशीचाच मुलगा आहे. तो कुर्ल्याला राहतो. तर मग आम्ही तिकडनं म्हणजे मावशीकडनं मग मी तिकडेही गेलो आणि तिकडे मग सगळ्या गोष्टी होत्या. काय. तर त्याच्यात मला शूट करता काहीच नाही आलं. तर मग मग मी शूट नाही केलं पुढचं. म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत अशाच नंतर गप्पा मारू आणि मग ते पण सॉर्ट आउट होऊन जाईल आपलं. तर मग त्याच्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून सगळं करून जाताना पण आम्ही कॅबनेच गेलो होतो. एक सामान न्यायचं होतं. मग आम्हाला कॅब करावी लागली होती आणि जाताना पण आम्ही कॅबने गेलो. त्याच्यानंतर तिथे खूप उशीर झाला आम्हाला. अगदी 11:15, 11:20 असे झाले आम्हाला तिकडेच. तर मग आम्ही करू काय? मग आम्ही उशीर झाला होता तरी कुर्ल्यावरून तसं इन केस थोडंसं स्टेशन्स मिनिमम वाईज जवळ आहेत. पण नको म्हटलं डोंट टेक अ रिस्क की आपण कॅबच बुक करू. तर म्हणून मी लगेच कॅब बुक केली. म्हणजे Uber बुक केली आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच 11:30 पर्यंत निघालो आणि आलो 20 एक मिनिटात. 11:45च्या आसपास आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर छान फ्रेश वगैरे झालो
आणि आमचे सगळे शेजारी आहेत समोर. तर त्यांच्याकडे आम्ही जे गप्पा मारत बसलो, तेव्हा आम्हाला 1:15 झाला. पूर्ण सव्वा तास 1 तास 15 मिनिटं आम्ही गप्पाच मारत बसलेलो. आपण असा बॉन्ड असतो ना आपला स्ट्रॉंग, की आता आमचे अजून एक 1 मोर पार्टनर्स होते सगळे शेजारीमध्ये, तर ते सुद्धा आता रूम खाली करतायत कारण ते रेंटने राहायचे. तर ते रूम खाली करणार आहेत. तर ते आता जातायत. म्हणजे एक-एक माणूस कमी होतोय. असो पण असं म्हणतात ना, की प्रत्येक कोण कोणाच्या आयुष्याला एवढा वेळ नसतं. ज्याला त्याला शेवटी जायचंच असतं. कुठे ना कुठे निघून जायचंच असतं. तर तसे ते लोकं आता जाणार आहेत त्यांच्या एका वेगळ्या ठिकाणी. नवीन शेजारी त्यांना भेटणार आहेत. मला ना मार्गशीर्षचा जे आपले उद्यापनाचे व्हिडिओ होते, त्याच्यात मी माझे सगळे शेजारी शेअर केले होते. सगळेच जण आले होते. अगदी खूप छान असं गाजावाजात उद्यापन झालं होतं. पण त्या व्हिडिओला आपण एवढा छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि त्या व्हिडिओच्या प्रत्येक कमेंट्स म्हणजे कमेंट जे आलं त्यांना मी रिप्लाय दिला होता आणि त्याच्यामध्ये एक कमेंट अशी सुद्धा आली होती, की तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला एवढे छान छान शेजारी मिळाले आणि आजच्या काळात फ्लॅट सिस्टम्स मध्ये जरी असं कोणही नसतं तर तुम्ही खूप लकी आहात स्वामी कृपेने तुम्हाला एवढे छान छान शेजारी मिळाले. आणि मी सुद्धा नेहमी स्वामींना हेच सांगतो की खरंच ही गोष्ट खूप चांगली आहे की आम्हाला एवढे चांगले शेजारी मिळाले. आता एक तर शेजारी आमचे चाललेत. आता एक आहेत तर ते पण आहेत. ते असणार आहेत बरेच वर्ष त्यांचं काही टेन्शन नाहीये. एक ते चाललेत. मी तुम्हाला आमच्या आईंबद्दल सांगितलं होतं. 101 मी म्हणायचो त्यांना. त्यांचा रूम नंबर आहे. तर त्या अ, ह्या जगात आता नाहीयेत. आपल्यासोबत नाहीयेत. तर मी त्यांची पोस्ट सुद्धा YouTubeला केली होती कम्युनिटी पोस्टमध्ये. पण त्या आता आपल्यासोबत नाहीयेत. नाहीतर त्या असल्या असत्या तर आज आपण सगळे म्हणजे आम्ही सर्व शेजारी आज एकत्र असलो असतो. असो तो भाग वेगळा पडतो. शेवटी ज्याला त्याला जायचंच आहे देवाच्या दारापर्यंत. अगदी मला सुद्धा जायचंच आहे देवाच्या दारापर्यंत. असो. तर अक्षय तृतीयेचं आपण सगळं झालेलं आहे. नैवेद्य वगैरे पण सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. धनलक्ष्मी गुंजनची सेवा ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते तर ती सुद्धा करून येणार आहे. त्याच्यात एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. तो प्रॉब्लेम उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. त्याच्यानंतर आणखी मोठा प्रश्न की मला खूप जणांनी विचारला होता, की आता अक्षय तृतीया आहे. तू काय खरेदी केलं अक्षय तृतीयेला? तर सध्या मी या वर्षीच्या अक्षय तृतीया मागच्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला मी छान एक भांडं घेतलं होतं पितळाचं, म्हणजे तांब्या पितळाचं. मला त्याचाच खूप छान असा ओघ आहे किंवा त्याचाच खूप छान असा एक म्हणतो ना ओढा आहे, की मला तेच सोनं चांदीपेक्षा मला तेच जास्त खूप आवडतं. आणि तुम्ही बरचसं माझ्याकडे बघाल तर देवांसाठी मी खास करून सर्व गोष्टी घेतो. असं नाहीये की कधी कोणाला तीच गोष्ट घेणं परवडेल किंवा तीच गोष्ट घेतलीच पाहिजे. अक्षय तृतीयेला साधं एवढंसं पाण्याचं माठ जरी घेतलं तरी खूप आहे. आणि पाण्याच्या माठाची आपण तर पूजा करतच असतो नेहमी, त्याच्यात काही टेन्शन नाहीये. ओके. तर ते पण सर्व गोष्टी आहेत. तर मग मी काय केलं, यावर्षी मी सध्या तरी काहीच खरेदी केलं नाही. पण माझ्या वाढदिवसाला म्हणजे मी आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की माझा वाढदिवस 6 नोव्हेंबरला आहे. तर 6 नोव्हेंबरला 2026च्या धनत्रयोदशी आहे. म्हणजे अगदी असा मोठा योग. आता माझ्या भावाच्या वाढदिवसाला अक्षय तृतीया आली, जो अर्धा मुहूर्त मानला जातो आणि त्या दिवशी काहीच बघितलं जात नाही. सरळ काही ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या केल्या जातात. तर असं धनतेरस आहे म्हणजे धनत्रयोदशी आहे. धन्वंतरींचा दिवस आहे आणि त्या दिवशी धनाची, आरोग्याची, औषधांची सगळ्याची पूजा केली जाते. तर तो दिवस आहे धनत्रयोदशी. तर त्याची सुद्धा मी पूजा मस्त करणार आहे. आणि माझा वाढदिवस त्याच दिवशी आहे म्हणून मी एक सेल्फ गिफ्ट म्हणून स्वतःसाठी खूप ब्रँड अशी मस्त गोष्ट घेणार आहे, जी मी आतापासून ठरवलं आहे. आणि म्हणजे ती मी आताही घेऊ शकतो. असं नाहीये, की आता मी अक्षय तृतीयेला सुद्धा ती वस्तू घेऊ शकलो असतो. पण मला माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी अर्थात धनतेरसच्या दिवशीच मला ती माझ्या घरात आणायची आहे किंवा ती मला मला घ्यायची आहे. तर म्हणून मी त्याच दिवशी ती घेणार आहे. ओके. तर तुम्हाला एक छोटीशी बरेच महिने आधी सांगतो 6 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी आणि तुम्हाला मी आताच सांगतोय. ओके. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.